हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका आणि त्याच्यासोबत एक छोटासा लाईक करायला पण विसरू नका. तर चला तर मग आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून म्हणजे ओळखलंच असेल, की आज कोणती रेसिपी मी बनवत आहे. तर हो, मी व्हेज आणि अशी मस्तपैकी एक इडली बनवत आहे. तर तुम्ही म्हणता असाल कशाप्रकारे? तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल. चला तर मग आपली रेसिपी आता स्टार्ट करूया. सर्वात आधी काय केलंय, गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर इथे मी एक कढई ठेवलेली आहे. कढई चांगल्यापैकी तापवून घेतल्याच्या नंतर आहे ना, मी ते काय केलं माहिती आहे का, एक पळी तेल घेतलेलं आहे आणि तेलाची क्वांटिटी एकदम कमी ठेवलेली आहे. तर मग काय केले, त्याच तेलामध्ये ना मोहरी घेतली आणि मोहरी 1 चमचा घेतली आणि त्या तेलामध्ये ॲड केलेली आहे. जोपर्यंत मोहरी आपली चांगली लाल होत नाही तोपर्यंत मी काय केले, तिथं काय केले, कढीपत्ता आहे ना, तर कढीपत्ता काय करून घेतलं, कट करून घेतलंय. कढीपत्ता जे आहे ते डायरेक्टली पूर्ण टाकलेला नाहीये आणि नंतर काय केलं, ते कढीपत्ता चांगला लाल झाल्याच्या नंतर इथं मी 1.5 कप मोठा रवा घेतलेला आहे. आणि हो, ही रेसिपी आहे ना, तर 2 पद्धतीची मी बनवलेली आहे. कारण तुम्ही जर समजा जॉबला वगैरे कुठे जात असाल, तर तुम्हाला घाई-गडबडीत समजा पटकन काही बनवत येत नसेल, तर मग काय करायचंय, प्रीमिक्स बनवून घ्यायचे. म्हणजे काय करायचं, आता मी तुम्हाला दाखवलं ना कशाप्रकारे ते बनवून ठेवले. त्याच्यामध्ये काय करायचं, जिरा, फक्त मीठ आणि कढीपत्ता ॲड करायचा, थंड होऊन द्यायचं. एअर टाईट डब्यामध्ये काय करायचं, भरून ठेवायचे. ज्यावेळेस तुम्हाला लागेल ना, त्यावेळेस तुम्ही फटाफट त्याचे काही पण बनवू शकता. तर मी काय केलं इथं, तर आता हे आपला रवा जे आहे ना, तो थंड झालेला आहे. तर तुम्हाला मी व्हेजमध्ये दाखवलं, की मी काय-काय घेतलेलं आहे. गाजर घेतलेले आहे, शिमला मिर्च आणि थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर. जर तुम्हाला कांदा वगैरे आणखीन ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल, तर ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मग आता काय केले, पीठ आहे ना, तुम्ही उत्तप्पे पण बनवू शकता किंवा ह्याचे शिरा पण बनवू शकता किंवा ह्याची इडली पण बनवू शकता. ह्याचे बरेच प्रकार होतात. तर त्यासाठीच प्रिमिक्स बनवून ठेवायची. ज्यावेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही बिनधास्तपणे बनवू शकतात. आता मी तर काय केले, आपल्या रव्यामध्ये आहे ना, तर रवा जाड घ्यायचा आहे जेणेकरून त्या जाड रव्याच्या ना इडल्या चांगल्या होतात. तर मग ते काय केले, गाजर आहे तर मी काय केले, गाजर चिरून घेतले म्हणजे बारीक कट करून घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जे बीनट्स आहे ना म्हणजे शेंगदाणे आहेत ना, मी तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले म्हणजे लाल असे करून घेतलेले आणि ते आपल्या रव्यामध्ये पण ॲड केलेत आणि दही तर मी जवळपास 1 वाटी घेतलेली आहे. तर तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही दही घ्या किंवा स्किप पण करू शकता. तर इथे मी 1 वाटी दही घेतलेली आहे आणि तुम्ही म्हणता असाल, की आणखीन दही घ्यायचंय का? हो, तर तुम्हाला वाटत असेल, की दही आणखीन घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता. पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल. पण ह्या बॅटरमध्ये मी काय केले, पाण्याचा वापर केलेला आहे. तर थोडंफार पातळ पण हवं कारण रवा फुगतो ना. आणि रवा चांगल्यापैकी फुगला जातो. त्याच्यासाठी मी काय केले, पाण्याची क्वांटिटी जवळपास मी अर्धा ग्लासच्या वर घेतली. कारण रव्याला पाणी लागतं आणि कसं असतं, की रवा 10 ते 15 मिनिटात आहे ना टम्म असं फुगतो. तर त्यासाठी मी अर्धा ग्लासच्या वर पाणी घेतलेलं आहे. तर इथं काय करायचंय, मीठ वगैरे टाकायचं नाही. मीठ ऑलरेडी आपण प्रीमिक्समध्ये टाकलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आता हे बॅटर चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचंय आणि परत एकदा सांगते तुम्हाला, अजून कोणत्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. आणि घरच्यांसाठी मस्त फटाफट असा झटपट हा नाश्ता होतो आणि तुम्ही बनवू पण शकता. आणि आता काय केलं, तुम्ही पाहिलं असेल, की पाणी बरंच ॲड केलेलं आहे. आता काय करायचंय, जवळपास आहे ना ह्याला 1 तास, अर्धा तास, 15 मिनिटं जरी भिजवलं ना, तरी खूप छान अशा इडल्या बनतात. तर आता जवळपास मी ह्याला 15 मिनिटं भिजवून घेणार आहे. आणि पूर्ण ना 15 मिनिटं झालीत. आता तुम्ही इथं पहा, की कशाप्रकारे आपलं बॅटर एकदम परफेक्ट असं सेट झालंय. आता काय करायचं, इडल्या बनवायला घ्यायच्यात. इडल्याची जी भांडी आहेत ना, त्याला काय करायचं, थोडंसं ऑइल लावून घ्यायचे. मी पूर्ण भांड्यांना काय केलं, ब्रशच्या साहाय्याने ऑइल असं लावून घेतले. फार बी लावायचं नाही, कारण जे छिद्र असतात ना, त्याच्या साहाय्याने तेल साइडला निघून जातं. त्यासाठी काय करायचंय, थोडंसं तेल लावून घ्यायचंय. तर आता काय करायचंय, आपण जे बॅटर रेडी केलं ना इडल्यांसाठी, ते थोडं-थोडं टाकून घ्यायचे. मी भरपूर असे म्हणजे मोठे असे बनवले. असं काही नाही की छोटे-छोटे. मी मोठे असे बनवलेले आहेत. तर आता आपण पाहतोय,
की आता मी काय केले, एक झाली, दुसरी झाली, 2-3 जी आहेत ना प्लेटिंग, त्या प्लेटमध्ये मी काय केले पूर्ण असे म्हणजे जे आहेत ना बॅटर टाकून घेतलंय. आता काय करायचं टॅप करून घ्यायचं जेणेकरून काय होतं सगळीकडनं सारख्या इडल्या बसल्या जातात. तर आपल्या इडल्या ज्या आहेत ना प्लेटमध्ये भरलेल्या आहेत आणि गॅसचा फ्लेम चालू करून पाणी थोडंसं उकळी आली ना, तर त्याच म्हणजे इडलीचं भांडं घेतले आणि त्या भांड्यामध्ये काय केले 3 लेयर लावलेत आणि हे शेवटचा लेयर आहे. आपण काय करूया जवळपास 15 ते 20 मिनिटं मी स्लो गॅसवरतीच ना असंच त्याला मी शिजवून घेणार आहे. तर आता तुम्ही इथं पहा 15 ते 20 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्या इडल्या खूप असं सुंदर दिसायला लागल्यात आणि ज्या भाज्या आहेत ना आपण टाकलेल्या, त्या पण खूप असं चांगल्यापैकी शिजल्या जातात. आणि पूर्ण 10 मिनिटं झाल्याच्या नंतर मी काय केलंय माहिती आहे का? ह्याला साइडला काढून घेते. आता म्हणजे कसं असतं, की 10 मिनिटं म्हणजे थोडंसं थंड झालं ना, ते इडल्या आपल्या परफेक्टली म्हणजे साइडला निघतात आणि आपण गरमामध्ये गरम-गरम जर काढल्यात ना, ते इडल्या तुटण्याची शक्यता असते. तर मग काय करायचे, थंड झाल्याच्या नंतरच काढून घ्यायचे. तर तुम्ही पहा, की ज्या आपल्या भाज्या आहेत ना, तर पूर्ण अशा दिसत पण आहेत आणि खूप सुंदर असं दिसत होत्या. मोबाईलला थोडंसं ब्लर असा आला, पण व्हिडिओमध्ये तर असं म्हणजे समोर तर खूप छान बनल्यात. आणि फायनली माझी जी इडली आहे ना, व्हेज इडली, तर मस्तपैकी अशी बनवून तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवले, की प्रीमिक्स पण कसं बनवायचे. तर आपल्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. भेटूया असंच कंटिन्यू रोजच्या रोज. बाय.